तुमच्याकडे विटा नगरपालिकेची गेली 50 वर्ष झाली सत्ता आहे, 10 वर्ष आमदारकी होती. तुम्हाला जे जमलं नाही ते अनिल भाऊंनी करून दाखवलं. विटा शहराचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी होऊन आम्ही काम करतोय. तुम्हाला मिळालेली आमदारकीची 10 वर्ष आणि अनिल भाऊंना मिळालेली 10 वर्ष याची एका व्यासपीठावर येऊन तुलना करूया, असं खुलं आव्हान आमदार सुहास बाबर यांनी विरोधकांना देत ताकाला जाऊन मोघा लपवण्याचा माझा स्वभाव नाही, त्यामुळे विटा शहराला पूर्वीसारखं संपन्न करण्यासाठी सर्वांच्या पाठबळावर येणारी विटा नगरपालिकेची निवडणूक जिंकणारच, असं सूचक वक्तव्य केलंय. खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या दैदिप्यमान विजयाबद्दल त्यांचा तसेच या विजयात मोलाचा वाटा असणारे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांचा विटा शहराच्या वतीने चौंडेश्वरी चौकात आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर, डॉक्टर शीतल बाबर, प्राध्यापिका सोनिया बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना आमदार बाबर म्हणाले, गेले 40 ते 45 वर्ष पंचायत समितीची आणि जिल्हा परिषदेची सत्ता आमच्याकडे आहे असं आम्ही कौतुकाने सांगतो, तर विरोधक गेले 40 ते 45 वर्ष विटा नगरपालिकेची सत्ता आमच्याकडे आहे असं सांगतात. पण फरक एवढाच आहे की खानापूर मतदारसंघाला अनिल भाऊंनी पिण्याचंच नाही तर शेतीचं पाणी देऊन हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम केलाय. टेंबूचा 6वा टप्पा पूर्णत्वास येईल प्रसंगी काही कटू निर्णय घेऊन रिंग रोडचा विषय मार्गी लावायचा आहे. विटा शहर बकाल होऊ द्यायचं नाही. लोकप्रतिनिधी म्हणून जे काही करता येईल ते करण्याचा माझा प्रयत्न आहे. विटा शहरातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी दर महिन्यातून एकदा नगरपालिकेत जनता दरबार भरणार असल्याचे आमदार बाबर यांनी सांगितले. नैतिकतेचं प्रचंड मोठं दडपण आहे. या 2 पिगी बँकच्या पैशाचं नाही, त्या पिगी बँक देण्या पाठीमागच्या भावनेचं दडपण सुहास बाबाच्या मनावरच्या आयुष्यभर करून राहणार लागतं. ज्या वेळेला मी पहिल्यांदा पंचायत समितीला उभा राहिलो होतो त्यावेळेला जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतांनी मी निवडून आलो. ज्या वेळेला जिल्हा परिषदेला उभा राहिलो त्यावेळेला जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतांनी निवडून आलो. आणि आता योगा काय माहित नाही, बाकी सगळी मोठ्या पारखाने येणारे काठावर आलेत सगळे. आणि सुहास बाबर मात्र 78,178 मतांनी त्या ठिकाणी निवडून आला. हे सगळं तुमचं प्रेम आहे, त्या मतदारसंघातल्या आम जनतेचं प्रेम आहे. आयुष्यभर आम्ही विसरू शकत नाही. 2029 निवडणूक अशी होणार नाही. इतकी ताकद, सगळ्यात जास्त आभार मला कोणाचे मानायचे असतील तर मी 3 ज्येष्ठ मंडळी तर माझ्यावर होतीच, पण मला ह्या मतदारसंघातल्या तमाम माता भगिनींचं, त्या शहरातल्या तमाम माता भगिनींचं मला तुमचा आभार मानायचा आहे. एवढी सक्रियता महिलांची कधीही निवडणुकीला नव्हती, एवढी सक्रियता महिलांची होती. तुमचं आयुष्यभर या ठिकाणी दुसरे कोणाचे आभार मानायचे आहेत? सगळ्यात तरुण मुलांचे मला आभार मानायचे आहेत. खांद्याला मी प्रत्येक भागात सांगत होतो, एकटा सुहास बाबर करू शकत नाही. सुहास बाबर तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. कुणाला तरी माझ्या वडिलांची भूमिका पार पाडावी लागेल, कुणाला तरी माझ्या आईची भूमिका पार पाडावी लागेल, कुणाला तरी माझ्या भावाची भूमिका पार पाडावी लागेल. या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांनी जमेल त्या पद्धतीनं, कुणी माझ्या वडिलांची भूमिका पार पडली, कुणी माझ्या आईची भूमिका पार पडली, कुणी माझ्या भावाची भूमिका पार पडली. आणि तिसरा आभार जर कुणाने मानत असतील, सगळी लहान मुलं. एवढा फेमस लहान मुलांच्या महाराष्ट्रात दुसरा उमेदवार नाही. एवढं एकच कौतुक मला मी स्वतः करून घेणार आहे. मी पाठीवर ताप मारून घ्या, कुठेही पाठवावर जावा, बारकी पोरं आहे. मला शाळेचं नाव सांगायचं हरकत नाही. क्रांतिसिंह नाना पाटील निकाल ज्या दिवशी लागला नाही आपला, त्या दुसऱ्या दिवशी मला स्वातीताईंचा फोन आला. म्हणजे 1 दिवस फक्त आमच्या शाळेत येऊन जावा. म्हणजे काय झालंय मुलं ताई, काय नाही म्हणजे ज्या दिवशी तुमचा निकाल लागत होता नाही, वर्गात कोण बसतच नाही. एवढी पोरं मारली आम्ही, वर्गात येऊन बसतो नुसती वर्ष होती. आम्ही शाळा सोडून दिली, म्हणजे जा म्हणून सांगितलं गेलं. त्यात सुहास बाबर निवडून आला. तुम्ही माझ्यावर ईव्हीएम आरोप करताय, तुम्हाला मन सांगतोय की झोप येत नाही रात्रीची. ते नुसतं म्हणायचं आहे की पार्टी टिकली पाहिजे, राहिली पाहिजे म्हणून फक्त म्हणायचं. नाहीतर तुम्हाला कळत नसलं तरी वडिलांना चांगलं कळत, अजिबात झोप लागत नसेल. सुहास बाबर निवडून आला ह्यात त्यांना दुःख नाही, इतक्या मोठ्या फरकाने निवडून आला ह्यात दुःख नाही. रुट्यात 5,000 मतांना सुहास बाबर लीड गेला, ह्याचं फार मोठं दुःख त्यांना. तुम्हाला माझं स्पष्ट सांगणं आहे, याला माहिती घेऊन बघा. तुमचे जवळचे कार्यकर्ते ज्या वेळेला घराघरात जात होते ना प्रचाराला, की अमुकामुकला मत द्या, अमुकामुकला मत द्या, तुम्ही गेल्यानंतर तुमच्या घरातला मुलगा त्या घरात जायचा, पप्पांचा ऐकून कळत नाही, सुहास बाबर याला मत द्या.